रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदान हे उद्या पार पडते आणि यासाठी प्रशासन जे आहे ते पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। मतदान प्रक्रियेसाठी जे साहित्य लागतं ते साहित्य जे आहे ते आता प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचवण्याचं काम जे आहे ते आता सुरू झाले आहे। ईव्हीएम मशीन आता थोड्याच वेळात यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरती पाठवण्यात येईल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये 14,51,630 मतदार आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण जे मतदान केंद्र आहेत ती 1,942 इतकी मतदान केंद्र आहेत। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1,024 मतदान केंद्र आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 918 मतदान केंद्र आहेत। सर्वाधिक मतदान केंद्र जी आहेत ती रत्नागिरी विधानसभा मतदान जे आहेत मतदान संघामध्ये आहे आणि या मतदारसंघामध्ये 347 जे आहे ते मतदान जे आहे ते केंद्र आहेत। एकंदरीत या निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्त देखील तितकाच मोठा ठेवण्यात आलेला आहे आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4,151 इतके पोलीस आहेत तर बाहेरून जे पोलीस फौजफाटा जो मागवण्यात आलेला आहे तो 3,135 फौजफाटा हा बाहेरून मागवण्यात आलेला आहे। यामध्ये राखीव पोलीस दलाची 2 पथकं आहेत आणि केंद्रीय राखीव दलाची 2 पथकं आहेत तर 2,113 होमगार्ड जे आहेत ते या मतदान प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात ही लढत होणार आहे। या मतदारसंघामध्ये 9 उमेदवार आहेत आणि प्रामुख्याने जर दुरंगी लढत होईल ती नारायण राणे आणि विनायक राऊत यामध्ये होणार आहे। नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार आहेत तर विनायक राऊत हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। एकंदरीत उद्या ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी पूर्ण प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे। अमोल काळे, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।